त्याच वयामध्ये आलेल्या आहेत, अशा सगळ्या कन्यांचा उपभोग घेण्याकरता त्यानं त्यांना कैदखान्यामध्ये ठेवलेलं आहे. या सर्व कन्यांची सुटका भगवंतांनी या ठिकाणी केली. त्यांची संख्या 16,100 सांगितलेली आहे. या कन्यांना भगवंतांनी समाजामध्ये एक मानाचं स्थान दिलं. या नात्यानं भगवंतांनी त्यांच्याशी विवाह केला. अशा पद्धतीनं भगवंतांचे आधीचे 8 आणि आत्ताचे 16,100 असे 16,108 विवाह झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता भगवंत 16,100 स्त्रियांबरोबर राहत आहेत. इथे भगवंतांची जी सगळी वंशवेल आहे, कोणते कोणते पुत्र कोणत्या कोणत्या पत्नीपासून झाले, त्यांच्या काही कथा भागवतामध्ये आल्या आहेत. आणि त्यानंतर जी कथा येते ती अशासाठी येते की कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो, नेमकं शेजारच्यांच्या घरात काय चाललंय. ही जी उत्सुकता असते की नाही, ती उत्सुकता आम्हाला कुठे घेऊन जाते याच्याकरता ही कथा आलेली आहे. देवर्षी नारदांना हा प्रश्न पडला. नारद म्हणाले, कलियुगामध्ये एका बाईबरोबर संसार करायचा तर काय अवस्था होतीये. हे म्हणाले 16,108 कसे काय करत असतील, हा कसं काय करत असतील. आणि म्हणून एक दिवशी नारद सकाळी सकाळी भगवंत आणि रुक्मिणी माता ज्या महालामध्ये राहत आहेत त्या महालामध्ये गेले. भगवंतांचं नुकतंच संध्यावंदन वगैरे झालेलं आहे आणि ते रुक्मिणी मातेशी काही वार्तालाप करतात. नारदांचं आगमन झालं. भगवंतांनी नारदांचं स्वागत केलं, त्यांचं पाद्यपूजन केलं, कुशलमंगल विचारलं, नारदांना बसायला आसन दिलं आणि नारदांना विचारलं, नारदा केव्हा आलात आपण महर्षी. नारद म्हणाले, हे काय आत्ताच येतोय. म्हणाले, आज थांबा, आमच्याकडे भोजन घेऊन जा. नाही म्हणाले. नारद म्हणाले, मी आज फार घाईत आहे, मी काय आज भोजनाला थांबू शकणार नाही. ठीक आहे म्हणाले, जशी तुमची इच्छा. भगवंतांनी नमस्कार केला. नारद पुढच्या महालामध्ये गेले. सत्यभामेच्या महालामध्ये आले. सत्यभामेच्या महालामध्ये आल्यानंतर नारदांनी विचारलं, काय करतायत भगवंत. सेवकानं निरोप पाठवला. भगवंत म्हणाले, सत्यभामा देवी जे आहेत त्यांचे अलंकार पाहत आहेत. नारद म्हणाले, सांगा, मी आलो. सोनं भरपूर आहे ना इकडचं, त्यामुळे ते अलंकारात मग्न आहे. अरे वा वा नारदा, केव्हा आलात म्हणाले. नारद म्हणाले, हे काय आत्ताच आलो, तुमचं दर्शन घ्यायला आलो. पुन्हा बसवलं, पुन्हा ते पाद्यपूजन सगळं केलं. तुम्ही आत्ताच आलात ना. मग म्हणाले, भोजन करून जा. नारद